नमस्कार, तुम्ही बघत आहात न्यूज BHD। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरात पत्रकारांशी संवाद साधला। या दरम्यान त्यांनी मोठी घोषणा केली आहे। देशभरात क्लीन प्लॅन्ट प्रोग्राम राबविण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना मिळणार आहे एक नवा दिलासा। देशाचे कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये फलोत्पादनामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये क्लीन प्लांट प्रोग्राम घोषित केलेला आहे। क्लीन प्लांट प्रोग्रामच्या अंतर्गत आमच्या फलोत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रोगरहित सॅपलिंग रोपटी मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारची रोगरहित रोपटी मिळण्याकरता देशामध्ये क्लीन प्लांटचे 9 वेगवेगळे सेंटर्स ते उघडणार आहेत। यावेळी देशात एकूण 9 क्लीन प्लांट सेंटर उभारले जाणार आहे। यापैकी 3 क्लीन प्लांट सेंटर महाराष्ट्रात असतील। हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे। या 9 सेंटरपैकी 3 सेंटर त्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहेत। त्याच्यामध्ये द्राक्षावर सेंटर पुण्याला असेल, संत्र्यावरचं सेंटर नागपूरला असेल आणि त्याचसोबत जे डाळिंब आहे याच्यावरचं सेंटर सोलापूरला असेल। प्रत्येक सेंटर करता 100 कोटी रुपये ते देणार आहेत आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात नर्सरी सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे। मोठ्या नर्सरीला 3 कोटी, छोट्या नर्सरीला 1.5 कोटी रुपये देणार आहे आणि प्रयत्न आहे की दरवर्षी यातनं 8 कोटी रोप ही क्लीन रोप तयार करून आणि आमच्या शेतकऱ्यांना द्यायची, जेणेकरून त्याच्यावर येणारी कीड, त्याकरता लागणारा फवारणीचा खर्च, त्यांनी घटणारी उत्पादकता, या सगळ्या गोष्टींना शेतकऱ्यांना मुक्ती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात कमी उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन शाश्वत अशा प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा होईल। आणि म्हणून एकूण 9 पैकी 3 म्हणजे 1/3 सेंटर्स हे एकट्या महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांचे मनापासून आभार मानतो। शिवराज सिंग चौहान यांच्या केंद्रीय कृषी खात्याच्या पुढाकारामुळे ही योजना राबवली जात आहे। न्यूज BHD कडून त्यांना मनपूर्वक धन्यवाद। या योजनेबाबत तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न्यूज BHD ला सबस्क्राईब करायला विसरू नका।